राम राम बाबूभाई. काल आपल्याला रावेतवरून आउट स्टेशनची ट्रिप आली होती बरं का, कल्याणची. म्हणलं घ्यावी का नको फायनली घेतली बरं का. आता म्हणलं लोकलला पण ट्रिपा वाजत नाही, म्हणलं चला तिकडं. 4 वाजता कस्टमरला पिकअप केलेलं तुम्हाला सांगतो 135 किलोमीटरला 8 वाजले बरं का. 4 घंटे गेले बरं का तेवढ्यासाठी. जाऊ दे, मला आता पायाची तर वाट लागली. म्हणलं कल्याणला जाताच म्हणलं तिथं CNG भरला, तिथं झोपलो आणि 4 वाजता जागा आल्याच आपल्याला पुण्याची ट्रिप वाजली बरं का. कस्टमरला पिकअप केलं आणि चला म्हणलं आता निघालो आपल्या रोलला. तुम्हाला काय सांगायची कल्याणची गोष्ट. मला आता कल्याणला आहे आता मेट्रोची कामं चालू, आणि मेट्रोच्या कामामध्ये जर ही मोठी ट्रक जर आली ती बी जात नाही, आपल्याला पण जाऊ देत नाही. कसं बस साईडनं गेलो पुढे गेलो, पण तसं धडदिशीने आम्ही पोचलो बरं का शिळफाट्याहून लेफ्टला घेतलं. काय बऱ्यापैकी तुम्हाला सांगतो मुंबईचे झाले टोल बंद, पण ही काय टोल झालेला नाही बंद. इथं टोलला पोचल्या तिथंच आपले पैसे कट झाले. धडदिशीने ते दांडकळ वरी गेलं आणि वरी गेल्याच आम्ही धडदिशीने पोचलो एक्सप्रेस हायवेला. बऱ्यापैकी पाऊस चालू होता बरं का हायवेला. तुम्हाला सांगतो उठले आपल्या ट्रिप वाजली होती, त्याच्यामुळे आपण फ्रेश झालो नव्हतं. चलतीवर आपण गाडीत आपल्या ब्रश असतं, ब्रश केला आणि गाडी साईडला घेतली. मस्तपैकी फ्रेश झालो. फ्रेश होऊन आपण चला म्हणलं हायवेला गेल्या तुम्ही धडदिशीने आम्ही पोचलो की थोड्या वेळात आपण खोपोलीच्या टोलला. तुम्हाला माहिती आहे टोलला पोचल्या तिथं धडदिशीने 240 रुपये कट झाल्याशिवाय ती काय दांडगळ वरी जात नाही बरं. धडदिशीने वरी गेलं आणि धडदिशीने आम्ही घाटात पोचलो. तुम्हाला सांगतो कॅमेरे चालू आहेत बरं का. ह्याच्यामुळे तुम्हाला सांगतो आपल्या लाईननं चला जावा. तुम्ही जर कॅमेऱ्याच्या समोर जर लाईन चेंज करत बसला तुम्हाला फाईन लागणार, म्हणजे लागणार. भरपूर जणांना लागलेला आहेत बरं का. त्याच्यामुळे कॅमेऱ्याच्या समोर लाईन चेंज करत जाऊ नका. आणि तुम्हाला सांगतो घाटामध्ये अजिबात सध्या ट्रॉफिक लागलं नाही बरं का, कुठंच लागलं नाही. हो का, बघितलं का, सगळा रस्ता मोकळा. मस्तपैकी आम्ही कामशेत करत आपण पोचलो बरं का तळेगावच्या टोलला. इथं 82 रुपयाचा टोल कट झाला. धडदिशीने दांडकळ वरी झालं आणि आम्ही एक्सप्रेस हायवे सोडून लागलो ओल्ड हायवेला. मस्तपैकी आपण वाकड करत चांदणी चौक करत आपण पोचलो वारजे करत आपण पोचलो नवले ब्रिजला. इथं आलेला कळालं की बाबा सगळे पालखीमुळे रस्ते बंद आहेत. कात्रजला जाणारे सगळ्या मोठ्या वाहनांना मस्तपैकी बॅरिगेटरी सगळे लावले होते. सगळे पोलिस आपल्याला राईटला जायचं होतं. ब्रिजच्या खालून सरळ तिकडं कस्टमरला त्यांच्या लोकेशनला सोडल्या तुम्हाला सांगतो 2300 रुपये बिल झालं बरं का. आता OTP तर काय दाखवित नव्हता. कस्टमरचं बिल घेतलं आणि चला म्हणलं आता आपल्या घराकडे. जाता तुम्हाला सांगतो बरं का, वारजेला झाला होता ॲक्सिडेंट. ट्रक गेली होती डिवायडरवर. भावानं पाऊस चालू आहे, सगळा गाडी व्यवस्थित चालू आहे. पुढचं काही सध्या दिसत नाही बरं का, काळजी घ्या.